पाणी प्रत्येक सजीवाची अत्यावश्यक गरज। जल हे जीवन मानून माणसानं पाणी निरंतर मिळवण्यासाठी धरण बांधबंधारे घालून आपली व्यवस्था केली। पण वन्य प्राण्यांचे काय? त्यांना तर निसर्गावरच अवलंबून राहावं लागायचं। त्यांची ही व्यथा जाणून त्यांच्यासाठीही पाणी उपलब्ध करण्यासाठी पुढे सरसावला तो महाराष्ट्राचा वन विभाग। महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या वन विभागानं नेहमीच वन्य प्राण्यांच्या संवर्धन संरक्षणासाठी वेगानं कार्य केलं आहे आणि निरंतर करत आहे। वन्य प्राण्यांनाही वनांमध्ये उपयुक्त जलसाठा नियमित उपलब्ध व्हावा, पाण्यासाठी वन्य प्राण्यांना भटकावं लागू नये यासाठी वन विभागानं अनेक कलमी कार्यक्रम राबवून प्रयत्न केले। कृत्रिम तलाव आणि कुंड बांधून पावसाचे पाणी गोळा करण्यात येते। त्यात ताडपत्री किंवा गटर यासारख्या साध्या पावसाच्या पाण्याच्या कॅचमेंट सिस्टीम देखील तयार करण्यात येतात। या कार्यक्रमात सर्वात अगोदर वनांमध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पाण्याच्या स्रोताचं जतन आणि संवर्धन करण्याकरिता पावलं उचलण्यात आली। या अंतर्गत जंगलांमध्ये असलेल्या मामा तलाव, वन तलाव, छोटे पाझर तलाव तसेच नदी नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करण्यात आलं। अनेक तलाव आणि नद्यांमधील गाळ काढून त्यांनाही स्वच्छ करून पिण्यायोग्य पाणी वन्य प्राण्यांना सहजतेने उपलब्ध होण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली गेली। स्थानिक वन्यजीव संवर्धन संस्था आणि प्राणी कल्याण गटांशी संपर्क साधून त्यांच्याकडून देखील वन परिसरात पाण्याचे स्रोत स्थापित करण्यासाठी संसाधने पुरवण्याची मदत करण्यात येते। यात रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि पाण्याची गुणवत्ता प्राण्यांसाठी सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी पाण्याचे स्रोत नियमितपणे तपासले जातात आणि स्वच्छ केले जातात। त्यानंतर ज्या ठिकाणी वनात दूर जावं लागतं अशा ठिकाणी जवळच्या नदी नाल्यांवर बांधबंधारे बांधून त्या ठिकाणी पाण्याची सोय केली। यासोबतच कृत्रिम पद्धतीनं पाण्याची व्यवस्था करण्यासाठीही वन विभागानं जंगलांमध्ये छोटे वनतळे आणि कृत्रिम सिमेंटच्या टाक्या बनवल्या। सखल भागात जिथे नैसर्गिकरित्या पाणी साचते तेथे उथळ जलकुंभ खणण्यात येते। गळती टाळण्यासाठी छिद्राला जलरोधक सामग्री किंवा चिकणमाती लावून वॉटर होल तयार करण्यात येतात। या सर्व उपाययोजनांमुळे तहानेनं वन्य प्राण्यांचे जीव जाण्याच्याही प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे। पीव्हीसी पाईपचा वापर करून जंगलाच्या विविध भागात पाणी वाहून नेण्यासाठी सिंचन प्रणाली स्थापित करण्यात येते। हे मोठ्या क्षेत्रासाठी पाणी पुरवू शकते आणि लहान प्रवाह किंवा वॉटर होल पुन्हा भरण्यासाठी वापरण्यात येते। या सर्व समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून अधिकाधिक पाणी धरून ठेवणारे वृक्ष लावून वनसंवर्धनाचंही कार्य आता नियमित करण्याकडे वन विभागाद्वारे जोर दिला जातो आहे। ही वनसृष्टी आणि जैवविविधता या पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक आहे आणि आपली संपत्ती आहे। यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सदैव तत्पर आहे महाराष्ट्राचा वन विभाग।